रंजन गोगोई नाव आठवतंय? आठवलं? सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. हो, खासदारही होते. कालच निवृत्त झाले खासदारकीवर. मुळात त्यांच्या सरन्यायाधीश किंवा मुख्य न्यायाधीश म्हणून केलेल्या कामावर, कारकिर्दीवर आपण टिप्पणी करू शकत नाही. ठीक आहे, आपण तिच्यावर नको करूयात. पण खासदार म्हणून त्याने जे काम केलंय त्यावर तर टिप्पणी आपण नक्की करू शकतो. मुळात गोगोईंनी त्यांच्या 6 वर्षाच्या कार्यकाळात एकही प्रश्न विचारला नाही. खासदार म्हणून काही प्रश्न विचारणं अपेक्षित असतं, एकही प्रश्न विचारला नाही. बरं, ज्या चर्चा होत्या त्यामध्ये त्यांनी भाग घेतला असेल. एकाच चर्चेत फक्त गोगोईंनी भाग घेतला. इतकंच नाही, त्यांची जी एकूण हजेरी आहे संसदेतली ती फक्त 53% आहे. मला सांगा, 6 वर्ष या गोगोईंना खासदार म्हणून निवडून देऊन आणि त्या बाकांवर बसवून काय मिळालं? मुळात सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी बसल्यानंतर या व्यक्तींनी खासदार होणं कितपत योग्य होतं? बरं, तुम्ही खासदार झालात तर त्या पदालाही तुम्ही जर योग्य न्याय देऊ शकत नसाल तर मग का म्हणून अशी पदं अडवून बसता? नव्या, तरुण, होतकरू, अनेक वर्ष राजकारणात घालवलेल्या लोकांना खासदार म्हणून संधी मिळू शकली असती. त्यांनी लोकांचे प्रश्न मांडले असते, त्यावर चर्चा केली असती, त्याची सोडवणूक झाली असती. त्यांना न देता फक्त सरन्यायाधीश म्हणून आपण रिटायर झालो म्हणून मिळालेलं जे पद आहे ते जर तुम्ही भुषवत असाल तर ते कितपत योग्य आहे? मुळात अशी अनेक पदं ही फक्त तुम्ही सत्तेच्या जवळ आहात म्हणून जर कोणी अडवून ठेवत असेल तर त्यांना दूर करणं ही तुमची आमची जबाबदारी आणि तरुणांची जबाबदारी आहे. नाही तर मग तरुणांना संधी मिळणार कधी? म्हणून यांना आणि यांच्यासारख्या नेत्यांना योग्य वेळेला प्रश्न विचारण्याची गरज आहे. आज ब्लॅक अँड व्हाईटमध्ये इतकंच. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटू नव्या विषयासह.